My English course book, Standard 10th. Subject English, Unit 3.2, A Lesson in Life from a Beggar, by Sudha Murthy. Welcome back. Warming up, chit chat. Question number 1. A piece of advice that stopped a bad habit in you. Answer: talk less, act more. Next question. A quote or proverb that you love to use often. Answer: man is known by the company he keeps. This quotation I love to use often. Next question. An experience that taught you a lifelong lesson. Answer: getting up early morning is quite a difficult job for me. Once we were called at 6 o'clock in the morning to go for picnic. My mother was trying to wake me up from 5 o'clock, but I got up at 5:30 and reached school by 6:30. By then our picnic bus had already left the school. I realized that I had missed the fun. It gave me a lifelong lesson to be punctual. Next question. A story or news or episode or movie or play that has impressed and changed you. Answer: the story The Golden Touch. Question number 1. Many slang expressions or terms are used for people having positive or negative traits. Match the expressions in column A with type of person in column B. या ठिकाणी कॉलम ए व कॉलम बी यांच्या जोड्या जुळवायच्या आहेत. आन्सर: 1 डी, 2 एफ, 3 जी, 4 ई, 5 ए, 6 सी, 7 बी. Question number 2. Discuss with your group and write the difference in reactions of an optimist and a pessimist. गटात चर्चा करा व आशावादी व निराशावादी व्यक्तींच्या प्रतिक्रियांमधील फरक लिहा. फेल्युअर इन एक्झाम्स और टेस्ट. ऑप्टिमिस्ट: आय विल डू बेटर नेक्स्ट टाइम. पेसिमिस्ट: आय एम वर्थलेस. लॉस अ गुड अमाउंट ऑफ कॅश. ऑप्टिमिस्ट: someone else needed it more. Pessimist: I have lost everything. Unexpected rainfall or bad weather. Optimist: let's enjoy the rain. Pessimist: shit, this rain again. Illness. Optimist: I want to get well as early as possible. Pessimist: I will die. Extra classes in school. Optimist: extra guidance and gains. Pessimist: what a bother. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 10वीच्या इंग्रजीच्या पाठ्यपुस्तकातील युनिट नंबर 3.2 लेसन इन ए लाईफ फ्रॉम अ बेगर मीन्स एका भिकाऱ्याकडून आयुष्यात मिळालेला धडा हा लेसन आज आपण पाहणार आहोत. हा जो विद्यार्थी मित्रांनो लेसन आहे एका भिकाऱ्याकडून आयुष्यात मिळालेला धडा, हा जो प्रस्तुत पाठ आहे हा पाठ म्हणजे एका भिकाऱ्याकडून आयुष्यात मिळालेला धडा एक भारतीय समाजसेविका व लेखिका सुधा मूर्ती यांनी लिहिलेला आहे. आणि लेखिकेने तिच्या आयुष्यातील एक अविस्मरणीय असा क्षण या पाठामधून मांडलेला आहे. तो कशा प्रकारे मांडलेला आहे आणि तिच्या आयुष्यामध्ये तिला कोणता एक अविस्मरणीय क्षण आलेला होता त्याची माहिती या पाठामध्ये दिलेली आहे. चला तर सुरुवात करूया. मीना इज अ गुड फ्रेंड ऑफ माइन. मीना माझी चांगली मैत्रीण आहे. शी इज ॲन LIC ऑफिसर अर्निंग अ गुड सॅलरी. आता ती विमा अधिकारी म्हणून तिला चांगल्या प्रकाराची नोकरीसुद्धा आहे. जी ती शी इज ॲन LIC ऑफिसर, ती विमा अधिकारी आहे.
अर्निंग अ गुड सॅलरी, आणि तिला पगारसुद्धा चांगला आहे, म्हणून ती विमा अधिकारी म्हणून तिला चांगल्या पगाराची नोकरीसुद्धा आहे. परंतु देअर वॉज ऑलवेज समथिंग स्ट्रेंज अबाउट हर. परंतु तिची एक गोष्ट जी आहे ती गोष्ट नेहमी कायम एक खटकत असायची मला, की ती गोष्ट अशी आहे, शी वॉज फॉर एव्हर अनहॅप्पी. ती नेहमी दुःखी असायची. आता या ठिकाणी सेंटेन्स आहे बघा विद्यार्थी मित्रांनो, शी वॉज फॉर एव्हर अनहॅप्पी. याचं आपल्याला मेक इट निगेटिव्ह सेंटेन्स करायचं आहे. दिलेल्या वाक्याचं आपल्याला निगेटिव्ह सेंटेन्स करायचं आहे. आता याचं निगेटिव्ह सेंटेन्स कसं होईल तर बघा, शी वॉज सहाय्यकारी क्रियापदानंतर आपल्याला काय करावं लागतो तर नॉट जोडावं लागतो. म्हणजे शी वॉज नॉट ऑलवेज हॅप्पी हे त्याचं ॲन्सर असेल. हे व्यवस्थित नोट करून घ्या. अजून एकदा वाक्य नीट आहे का, शी वॉज फॉर एव्हर अनहॅप्पी हे दिलेलं वाक्य आहे. याचं आपल्याला निगेटिव्ह सेंटेन्स करायचं आहे. निगेटिव्ह सेंटेन्स उत्तर सांगतो, शी वॉज नॉट ऑलवेज हॅप्पी हे त्याचं ॲन्सर असेल. नेक्स्ट बघा, आता याच्यामध्ये लेखिका म्हणते की बट देअर वॉज ऑलवेज समथिंग स्ट्रेंज अबाउट हर. परंतु तिची काय वेळेस किंवा कायम तिची एक गोष्ट खटकत असायची. ती गोष्ट म्हणजे की ती नेहमी काय असायची, शी वॉज फॉर एव्हर अनहॅप्पी. ती नेहमी दुःखी असायची. फेन एव्हर आय मीट हर, मी जेव्हा तिला भेटायचे, आय वूड स्टार्ट टू फील डिस्प्रेस्ड. कधीही तिला भेटू द्या, तिला भेटली की ती मला काय करायची तर उदासच वाटायची. आता हे जे वाक्य आहे बघा, फेन एव्हर आय मेट हर आय वूड स्टार्ट टू फील डिप्रेस्ड. या वाक्यामध्ये आपल्याला आयडेंटिफाय द क्लॉजेस अँड नेम देम. आता याच्यामध्ये क्लॉज आपल्याला ओळखायचे आहे. याच्यातला मेन क्लॉज आहे बघा, आय वूड स्टार्ट टू फील डिप्रेस्ड. हा मेन क्लॉज आहे, कारण याच्यामध्ये दिलेलं ॲक्झिलरी व्हर्ब आहे आणि मेन व्हर्ब आहे. नंतर ॲडव्हर्बल क्लॉज जो आहे तो ॲडव्हर्बल क्लॉज आहे, फेन एव्हर आय मेट हर, म्हणजे आयडेंटिफाय द क्लॉज अँड नेम देम. तर याच्यामध्ये दोन क्लॉज, एक मेन क्लॉज आहे आणि एक ॲडव्हर्बल क्लॉज आहे. मेन क्लॉज जो आहे तो आय वूड स्टार्ट टू फील डिप्रेस्ड, आणि ॲडव्हर्ब क्लॉज आहे तो फेन एव्हर आय मेट हर. अशा पद्धतीनं या ठिकाणी दिलेलं आहे. नेक्स्ट, इट वॉज ॲज दो हर ग्लूम अँड सायनिसिझम हॅड अ वे ऑफ स्प्रेडिंग टू अदर्स. तिचे जे औदासीन्य किंवा उपेक्षावादी वृत्ती जणू इतरांकडे आपोआप पसरायची. म्हणजे तिची ग्लूमचा अर्थ आहे खिन्नता, आणि सायनिसिझम याचा अर्थ आहे एक दोषकृती, ज्याला आपण डिस्ट्रस्टफुल ॲटिट्यूड असं म्हणतो. ही जी तिची वृत्ती होती, ही वृत्ती सगळीकडे काय व्हायची तर पसरायची. अप स्प्रेडिंग टू अदर्स, इतरांपर्यंत ती वृत्ती तिची पसरत असायची. शी नेव्हर हॅड एनिथिंग पॉझिटिव्ह टू से ऑन एनी सब्जेक्ट ऑर अबाउट एनी पर्सन. आता ती कधीही कोणताही विषय असू द्या किंवा कोणतीही व्यक्ती असो, त्याबद्दल ती कधीही चांगले किंवा सकारात्मक किंवा पॉझिटिव्ह कधीही बोलत नसायची. नेहमी ती निगेटिव्ह बोलत असायची. म्हणजे शी नेव्हर हॅड एनिथिंग पॉझिटिव्ह, तिने कुठलीच गोष्ट ही सकारात्मक बोलत नसायची. टू से ऑन एनी सब्जेक्ट, किंवा इतर कोणताही इतर विषय असू द्या, ऑर अबाउट एनी पर्सन, कुठल्याही व्यक्तीबद्दल किंवा कोणत्याही विषयाबद्दल ती त्याबद्दल नेहमीच निगेटिव्ह बोलायची, कधीही ती सकारात्मक बोलत नसायची. फॉर इन्स्टन्स म्हणजे बघा, आय माईट से टू हर, मीना डिड यू नो राकेश हॅज कम फर्स्ट इन हिज स्कूल. म्हणजे मी जर तिला म्हटले की मीना तुला कळलं का गं, राकेश त्याच्या शाळेत पहिला आला तो. म्हणजे लेखिका म्हणतात की आय माईट से टू हर, मी जर तिला म्हणाले मीना डिड यू नो, मीना तुला माहीत आहे का, राकेश हॅज कम फर्स्ट इन ही स्कूल, राकेश त्याच्या शाळेमध्ये तो पहिला आलेला आहे.
Mina's immediate response would be to belittle the achievement. मीना ताबडतोब त्याच्या यशाला कमी लेखत लगेच म्हणायचे. काय म्हणायचे बघा, नॅचरली हिज फादर इज अ स्कूल टीचर शी वूड से. साहजिकच आहे, त्याचे वडील शाळेत शिक्षक आहेत ना, म्हणून तो पहिला येणारच. अशी एवढी निगेटिव्ह थिंकिंग असणारी ही मीना होती. इफ आय सेड, जर मीना श्वेता इज अ व्हेरी ब्युटिफुल गर्ल इजंट शी. मी म्हटले, मीना श्वेता फारच देखणी आहे नाही का. जर मी एखाद्या वेळेस तिला म्हणाले, इफ आय सेड, जर मी म्हणाले मीना श्वेता इज अ व्हेरी ब्युटिफुल गर्ल इजंट शी. श्वेता ही खूप सुंदर देखणी मुलगी आहे नाही का. मीना वूड बी पेसिमिस्टिक. पेसिमिस्टिक याचा अर्थ नैराश्यपूर्ण. आणि लगेच मग त्यावर मीना उदासपणाने लगेच म्हणेल, फेन अ पॉनी इज यंग ही लुक्स हँडसम. म्हणजे घोड्याचे जे पॉनी आपण ज्याला लहान तट्टू किंवा जे पिल्लू अशा प्रकारे म्हणतो, लहान असते तेव्हा सुंदरच दिसते. ती म्हणते घोड्याचं पिल्लू जेव्हा लहान असते तेव्हा ते सुंदरच दिसतं, आकर्षकच दिसतं. इट इज एज दॅट मॅटर्स. आणि जेव्हा ते मोठं होतं त्यावेळेस हा वयाचा परिणाम आहे. ती म्हणते की इट इज एज दॅट मॅटर्स. हा कशाचा परिणाम आहे, तर वयाचा परिणाम आहे. वेट फॉर सम टाईम, थोड्या दिवस थांब. श्वेता विल बी अग्लियर दॅन एनी वन यू नो. श्वेता तुला इतरांपेक्षा कितीतरी कुरूप वाटेल, थोड्या दिवस तू थांब. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी वाक्य आहे बघा, श्वेता इज अ व्हेरी ब्युटिफुल गर्ल. हे जे वाक्य आहे या वाक्याचं आपल्याला एक्सक्लामेटरी सेंटेन्स करायचं आहे. जे वाक्य श्वेता इज अ व्हेरी ब्युटिफुल गर्ल, हे जे वाक्य याचं आपल्याला एक्सक्लामेटरी सेंटेन्स करायचं आहे. आता एक्सक्लामेटरी सेंटेन्स करत असताना त्याच्यामध्ये नेहमी लक्षात ठेवायचं आहे, वाक्यामध्ये जर अव्हेरी असेल तर एक्सक्लामेटरी सेंटेन्सच्या वाक्याची सुरुवात ही हॉट एने होते. म्हणून याचा ॲन्सर असेल हॉट ए ब्युटिफुल गर्ल श्वेता इज, आणि शेवटी एक्सक्लामेटरी मार्क. मग नेक्स्ट पुढं काय म्हणते बघा, मीना इट्स अ ब्युटिफुल डे. मीना आजचा दिवस किती छान आहे. लेट्स गो फॉर वॉक, चल आपण फिरायला जाऊया. नो द सन इज टू हॉट अँड आय गेट टायर्ड इफ आय वॉक टू मच. ती म्हणते नको, आज खूप उकडतं आहे आणि जास्त चालले की मला दम लागतो, अशी ती म्हणते. बिसाइड्स हू सेज वॉकिंग इज गुड फॉर हेल्थ. तसं पण चालण्याने तब्येतीला फायदा होतो असं कोण म्हणतं. देअर्स नो प्रूफ, त्याचा काही पुरावा नाही. म्हणजे एवढी हिच्यामध्ये निगेटिव्ह थिंकिंग आहे. ज्यावेळेस लेखिका तिला म्हणतात की मीना आपण काय करूया, आज आजचा जो दिवस आहे तो दिवस खूप छान आहे, सुंदर आहे, आपण काय करूया, फिरायला जाऊया. त्यावेळेस मीना म्हणते की नको, आज काय आहे तर खूप ऊन आहे आणि खूप उकडत आहे, आणि मला जर जास्त चाललं तर मला काय होतं आहे तर दम लागतो. आणि पुढं असं म्हणतात की हू से वॉकिंग इज गुड फॉर हेल्थ. आणि असं कोण म्हणतं की चालणे हे शरीरासाठी चांगलं आहे. देअर्स नो प्रूफ, त्याचा काही पुरावा नाही. दॅट वॉज मीना. तर अशी ही मीना आहे. शी स्टेड अलोन इन अ अपार्टमेंट ॲज हर पॅरेंट्स लिव्ड इन दिल्ली. तिचे आईवडील दिल्लीत राहायचे, त्यामुळे इथे ती एकटी एका अपार्टमेंटमध्ये राहायची. शी वॉज ॲन ओनली चाइल्ड अँड हॅड द हॅबिट ऑफ कंप्लेनिंग अबाउट एनिथिंग अँड एव्हरीथिंग. ती एकुलती एक मुलगी होती आणि प्रत्येक गोष्टीबद्दल नाराजी व्यक्त करायची तिला सवय होती. अर्थातच बघा, नॅचरली शी वॉजंट अ व्हेरी प्लेझंट कंपनी अँड नो बडी वॉन्टेड टू व्हिजिट हर. तिचा सहवास फारसा सुखावं नसल्यामुळे कोणालाही तिला भेटायला आवडत नसे. अजिबात ती कोणाला भेटत नव्हती. देन वन डे, एके दिवशी
मीना वॉज ट्रान्सफर्ड टू बॉम्बे अँड सून वी ऑल फॉरगॉट अबाउट हर. एके दिवशी मीनाची मुंबईला बदली झाली आणि आम्ही सगळे तिच्याबद्दल विसरून गेलो. मीना इयर्स लेटर आय फाउंड मायसेल्फ कॉट इन द रेन ॲट बॉम्बेज फ्लोरा फाउंटेन. काही वर्षानंतर मी एकदा मुंबईच्या फ्लोरा फाउंटनपाशी पावसात सापडले. आय फाउंड मायसेल्फ कॉट इन द रेन ॲट बॉम्बेज फ्लोरा फाउंटेन. त्या मुंबईमध्ये काही वर्षांनंतर, मेनी इयर्स लेटर, काही वर्षानंतर मी मुंबईच्या त्या फ्लोरा फाउंटेनपाशी पावसामध्ये सापडले. इट वॉज पोरिंग. पोरिंग याचा अर्थ जोराचा पाऊस, म्हणजे रेनिंग हेविली. पोरिंग मीन्स जोराचा पाऊस. इट वॉज पोरिंग अँड आय डिडंट हॅव ॲन अम्ब्रेला. पाऊस हा जोरजोराचा कोसळत होता, पडत होता आणि माझ्याकडे मात्र छत्रीही नव्हती. आय वॉज स्टँडिंग नियर अकबर्लीज, अ पॉप्युलर डिपार्टमेंट स्टोअर, वेटिंग फॉर द रेन टू सबसाईड. अकबर अलीज या लोकप्रिय डिपार्टमेंट स्टोअरजवळ पाऊस कमी व्हायची वाट पाहत मी उभी होते. सडनली, सबसाईड या ठिकाणी दिलेलं आहे बघा. सबसाईड मीन टू सेटल डाऊन ऑर स्टॉप, म्हणजे थांबणे. सडनली, अचानक, आय स्पॉटेड मीना. आणि अचानक काय झालं बघा, मला मीना दिसली. आय स्पॉटेड मीना. मला मीना दिसली. माय फर्स्ट रिॲक्शन वॉज टू रन इवन इन दॅट पोरिंग रेन. आणि भर त्या पावसात ही पळून जावे अशी माझी पहिली प्रतिक्रिया होती. म्हणजे ज्यावेळेस मी मीनाला पाहिलं त्यावेळेस पावसामधून काय करावं, तर माय फर्स्ट रिॲक्शन वॉज टू रन इवन इन दॅट पोरिंग रेन. त्या कोसळत्या पावसामध्ये सुद्धा पळून जावे अशी माझी पहिली प्रतिक्रिया होती. आय वॉज anxious to avoid being seen by her, having to listen to her never-ending complaints. Anxious means चिंताग्रस्त किंवा त्याला वरीड असा पण शब्द आहे. तिने मला बघितले आणि प्रेमाने माझा बघा, आय वॉज अनएक्सियस टू अवॉइड बीइंग सीन बाय हर. आणि तिने मला पाहिले तर तिच्या न संपणाऱ्या ज्या तक्रारी आहेत, म्हणजे अनएक्सियस टू अवॉइड बीइंग सीन बाय हर, ज्या न संपणाऱ्या तिच्या ज्या तक्रारी आहेत, हॅविंग टू लिसन टू हर नेव्हर एंडिंग कंप्लेंट्स, कधीही न संपणाऱ्या तक्रारी तिच्या मला काय कराव्या लागतील, तर ऐकाव्या लागतील. त्या तक्रारींचा पाडा मला ऐकावा लागेल अशी मला भीती वाटली. हावेवर आय कुडंट इस्केप. आणि तिच्या या तक्रारींची भीती लेखिकेला वाटली आणि तिथून मी निसटू शकले नाही. हावेवर आय कुडंट इस्केप. परंतु त्या ठिकाणावर मी निसटू शकले नाही, मी जाऊ शकले नाही. वाक्य आहे बघा, आय कुडंट इस्केप. याच्यामध्ये यूज अनेबल टूचा वापर करायचा आहे. आता अनेबल टूचा वापर करत असताना वाक्यामध्ये जर कुड असेल तर वॉज वेअरपैकी योग्य ते सहाय्यकारी क्रियापद आपल्याला घ्यावं लागतं. म्हणजे आय नंतर सहाय्यकारी क्रियापद येईल. आय वॉज अनेबल टू इस्केप. अनेबल टू इस्केप अशा पद्धतीने वाक्य होईल. परंतु मी तिथून निसटू शकले नाही. शी हॅड ऑलरेडी सीन मी अँड कॉट. तिने मला अगोदरच बघितलेले होते, पाहिलेले होते. आणि बघा, शी हॅड ऑलरेडी सीन मी अँड कॉट होल्ड ऑफ माय हँड वॉर्मली. तिने मला बघितले आणि प्रेमाने माझा हात पकडला. वाक्य आहे बघा, शी हॅड ऑलरेडी सीन मी अँड कॉट. या वाक्यामध्ये आपल्याला ग्रामरचं वाक्य या ठिकाणी तयार करायचं आहे. ते म्हणजे ज्यावेळेस आपण टेन्स पाहतो, आयडेंटिफाय द टेन्स असेल, सी हॅड ऑलरेडी सीन. आता हे जे वाक्य आहे पास्ट परफेक्ट टेन्सचं आहे आणि याचा आपल्याला
करायचं आहे ते म्हणजे प्रेझेंट परफेक्ट टेन्समध्ये. आता प्रेझेंट परफेक्ट टेन्समध्ये काय होईल तर शी हॅज ऑलरेडी सीन मी अँड कॉट, हे त्याचं वाक्य होईल. तर तिने मला अगोदरच पाहिले होते, ती माझ्याकडे आली आणि तिने माझा हात अगदी प्रेमाने पकडला. व्हॉट्स मोअर शी वॉज व्हेरी चिअरफुल. आता तिने माझा हात पकडला आणि काय सांगू ती फारच उत्साहात दिसत होती. व्हॉट्स मोअर शी वॉज व्हेरी चिअरफुल, ती खूपच उत्साहामध्ये दिसत होती. इथंही वाक्य आहे बघा, शी वॉज चिअरफुल, म्हणजे या वाक्याचं सुद्धा आपल्याला जे एक्सक्लामेटरी सेंटेन्स करता येईल या वाक्याचं सुद्धा. शी वॉज व्हेरी चिअरफुल, वाक्यामध्ये फक्त व्हेरी आहे, म्हणजे या वाक्याची सुरुवात होईल हाऊने. हाऊ चिअरफुल शी वॉज आणि एक्सक्लामेटरी मार्क. याच वाक्याचा क्वेश्चन टॅग तयार करता येईल आपल्याला. दिलेलं वाक्य आहे असं लिहावं, कॉमा द्यायचा आणि वाक्यामध्ये सहाय्यकारी क्रियापद कोणता आहे वॉज, तर ह्याचा क्वेश्चन टॅग असेल वॉजंट शी. ती खूप आनंदी दिसत होती. हाय आय एम रिअली एक्सायटेड, ओहो मी किती खुश झाले. इट्स नाईस टू मीट ओल्ड फ्रेंड्स, मी माझ्या जुन्या मैत्रिणींना भेटून किती खुश झालेले आहे. या ठिकाणी वाक्य बघा, आय एम रिअली एक्सायटेड, या वाक्याचा सुद्धा टॅग असेल, म्हणजे वाक्याची सुरुवात जर आय एमने असेल तर त्याचा क्वेश्चन टॅग हा आरंट आय असतो. व्हॉट आर यू डुईंग हिअर, तू इथे काय करत आहेस. तिला म्हणते, अगोदरच ती म्हणते की जुन्या मैत्रिणींना भेटून फारच छान वाटते, तू काय करतेस इथे असं ती तिला विचारते. आय एक्सप्लेन्ड दॅट आय वॉज इन बॉम्बे ऑन ॲन ऑफिशियल वर्क, मी ऑफिसच्या कामासाठी मुंबईत आले आहे असे मी उद्गारले किंवा मी सांगितले. देन स्टे विथ मी टू नाईट, आज काय शी शेड, ती म्हणाली की तू काय कर, आजची रात्र माझ्याकडे राहा किंवा माझ्याकडे मुक्काम कर, मग आज रात्री तू माझ्याकडे चल. टू नाईट म्हणजे आज रात्री, तू आज रात्री माझ्याकडेच थांब. लेट्स चॅट, आपण काय करूया, गप्पा मारूया. डू यू नो दॅट ओल्ड फ्रेंड्स अँड मेमोराईज आर प्रेसियस अँड रेअर, जुनी वाईन, जुने मित्र आणि जुन्या आठवणी खूप मौल्यवान आणि दुर्मिळ असतात, ठाऊक आहे ना, असे ती तिला म्हणते. आय कुडंट बिलीव्ह इट, माझा विश्वासच बसेना. ही वाक्य आहे बघा, यूज अनेबल टू, वाक्य तयार होईल असं, आय वॉज अनेबल टू बिलीव्ह इट, माझा तिच्यावरती विश्वासच बसेना किंवा त्या गोष्टीवरती विश्वास बसेना. वॉज धिस रिअली मीना, ही मीनाच आहे का, ही तीच मीना आहे का, की ज्या वेळेस ती आपल्याकडे होती तीच मीना ही आहे का, असा विश्वासच तिच्यावरती बसेना. आणि आय पिंच्ड माय सेल्फ हार्ड टू बी शुअर इट वॉजंट अ ड्रीम, मी स्वप्नात तर नाही ना याची खात्री करण्यासाठी स्वतःला चिमटा काढून पाहिला. परंतु मीना वॉज रिअली स्टँडिंग देअर राईट इन फ्रंट ऑफ मी, पण मीना खरोखरच माझ्यासमोर उभी होती. स्क्वेझिंग माय हँड स्माइलिंग अँड आईज शी डीड लुक हॅप्पी, माझा हात दाबत हसत आणि हो अतिशय आनंदात ती माझ्यासमोर उभी होती. इन द 3 years शी हॅड बीन इन बेंगलोर, बंगलोरमध्ये ती असतानाच्या 3 वर्षाच्या काळात मी तिला असे हसताना कधीही पाहिले नव्हते. आय हॅड नेव्हर वन्स सीन हर स्माइलिंग लाईक दॅट, बंगलोरमध्ये जी 3 वर्षामध्ये मी तिला कधीही असं हसताना पाहिलेलं नव्हतं. अ फ्यू स्ट्रँड्स ऑफ ग्रे इन हर हेअर रिमाइंडेड मी दॅट इयर्स हॅड पास्ड, तिच्या केसातल्या काही रुपेरी बटांनी मला काळ उलटल्याची जाणीव करून दिली. देअर वेअर अ फ्यू रिंकल्स इन हर फेस, तिच्या चेहऱ्यावर थोड्याशा सुरकुत्या दिसत होत्या. रिंकल्स म्हणजे सुरकुत्या दिसत होत्या. परंतु द ट्रूथ वॉज दॅट शी लुक्ड मोर अट्रॅक्टिव्ह दॅन एव्हर बिफोर, पण ती पूर्वीपेक्षा अधिक आकर्षक दिसत होती, हे नक्की. फायनली शेवटी
आय मॅनेज्ड टू से नो मीना. शेवटी मी तिला सांगितले, नाही मीना, आय कांट स्टे विथ यू टू नाईट. मी तुझ्याकडे आज रात्री राहू शकत नाही. हे वाक्य बघा, आय कांट स्टे विथ यू टू नाईट. याच्यामध्ये यूज अनेबल टूचा वापर करावा लागेल. आता या ठिकाणी कांट हे वर्तमान काळी आलेलं आहे, म्हणून वाक्य असं तयार होईल, आय ॲम अनेबल टू स्टे विथ यू टू नाईट. आय हॅव टू अटेंड अ डिनर. ती म्हणते की आज रात्री तर तुझ्याकडे मला यायला जमणार नाही, परंतु आय हॅव टू अटेंड अ डिनर. आता हे जे वाक्य आहे, आय हॅव टू अटेंड अ डिनर, या वाक्याचा जो टॅग असेल तो क्वेश्चन टॅग असेल हॅवंट आय. आणि या वाक्यामध्ये जर आपल्याला विचारलं आयडेंटिफाय द इन्फिनिटिव्ह, तर ते इन्फिनिटिव्ह आहे याच्यामधलं टू अटेंड, हे याच्यातलं इन्फिनिटिव्ह आहे. हे या ठिकाणी लक्षात ठेवा. मग ते म्हणते आय हॅव टू अटेंड अ डिनर, मला आता एका जेवणासाठी जायचं आहे. गिव मी युअर कार्ड अँड आय विल कीप इन टच विथ यू. मला तुझं कार्ड देऊन ठेव, मी तुला संपर्क करेन आणि नक्की मी तुला काय करेन, संपर्क करेन. गिव मी युअर कार्ड, हे जे वाक्य आहे आयडेंटिफाय द टाईप्स ऑफ सेंटेन्स. गिव मी युअर कार्ड या वाक्याचं आता लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, ज्यावेळेस वाक्य हे बघा दिलेलं वाक्य आहे गिव मी युअर कार्ड, इथपर्यंतचं वाक्य आहे. या वाक्यामध्ये आपल्याला जर विचारलं आयडेंटिफाय द टाईप्स ऑफ सेंटेन्सेस, वाक्याचा कोणता प्रकार आहे. ज्या वाक्याची सुरुवात क्रियापदाने होते त्याला इम्पेरेटिव्ह सेंटेन्स म्हणतात, आणि या ठिकाणी दिलेलं वाक्य आहे ते इम्पेरेटिव्ह सेंटेन्सेस आहे. आणि आज्ञार्थी वाक्य याला म्हणतात. आज्ञार्थी वाक्याचा क्वेश्चन टॅग हा शाल वी असतो, हे या ठिकाणी लक्षात ठेवा. गिव मी युअर कार्ड असं या ठिकाणी दिलेलं आहे, आणि हे जे सेंटेन्स आहे हे इम्पेरेटिव्ह सेंटेन्स आहे. नेक्स्ट, आय विल कीप इन टच विथ यू, आय प्रॉमिस. मी तुला वचन देते की मी तुला काय करेन, संपर्क करेन. फॉर अ मोमेंट मीना लुकड डिसअपॉइंटेड. शेवटी नंतर क्षणभर मीना नाराज झाल्यासारखी वाटली. मग लेट्स गो अँड हॅव टी ॲट लिस्ट, शी इन्सिस्टेड. मग ती आग्रहाने म्हणाली, चल मग निदान चहा तरी घेऊया. बट मीना इट्स पोरिंग, पण मीना पाऊस किती पडतोय. सो व्हॉट, मग काय होतंय. वी विल बाय अन अम्ब्रेला अँड देन गो टू द ग्रँड हॉटेल, शी सेड. आधी छत्री विकत घेऊ आणि मग ग्रँड हॉटेलला जाऊ, ती म्हणाली. वी वोंट गेट अ टॅक्सी इन धिस रेन, आय ग्रम्बल्ड. पण आपल्याला या पावसात टॅक्सी मिळणार नाही, मी कुरकुरले, मी बोलले. सो व्हॉट, वी विल वॉक. मग काय होते, आपण चालत जाऊ. आय वॉज व्हेरी सरप्राईज्ड, मी फारच चकित झाले. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी ही एक वाक्य आहे बघा, आय वॉज व्हेरी सरप्राईज्ड. या वाक्याचं सुद्धा आपल्याला एक्सक्लामेटरी सेंटेन्स करता येईल. दिलेल्या वाक्यामध्ये फक्त फेरीच आहे, म्हणजे वाक्याची सुरुवात असेल हाऊने. हाऊ सरप्राईज्ड आय वॉज एक्सक्लामेटरी मार्क. मी खूपच चकित झाले. आणि मग धिस वॉजंट द सेम मीना आय हॅड नोन. मला माहीत असलेली ती ही मीना नव्हती. आज बघा, टुडे आज शी सीम्ड रेडी टू मेक एनी नंबर ऑफ ॲडजस्टमेंट. आज ती कोणतीही तडजोड करायला तयार होती. कोणत्याही तडजोडीसाठी ही मीना तयार होती. ती पूर्वीची जी मीना होती ती पूर्वीची मीना आज राहिलेली नव्हती. वी रिच्ड द ग्रँड हॉटेल ड्रेंच्ड. ड्रेंच्ड म्हणजे भिजले. आम्ही भिजत त्या ग्रँड हॉटेलमध्ये पोहोचलो. बाय देन द ओनली थॉट इन माय माइंड वॉज टू फाइंड आउट हू ऑर व्हॉट हॅड ब्राउट अबाउट सच अ चेंज इन द पेसिमिस्टिक मीना आय हॅड नोन. आय वॉज क्वाईट क्युरियस. तर नक्की कोणामुळे किंवा कशामुळे या निराशावादी मीनामध्ये एवढा बदल घडून आलेला असेल हे आपण जाणून घेतलंच पाहिजे. हा एकच विचार तेवढ्या वेळात माझ्या मनात
येत होता. माझी उत्सुकता खूपच वाढलेली होती. आय वॉज क्वाईट क्युरियस. माझी उत्सुकता खूपच वाढलेली होती. आणि नेक्स्ट, टेल मी मीना, इज देअर अ प्रिन्स चार्मिंग हू हॅज मॅनेज्ड टू चेंज यू सो? मीना मला सांग की तुला कुणी प्रिन्स चार्मिंग भेटला आहे की काय, ज्याच्यामुळं तुझ्यात एवढा बदल झाला आहे, असं लेखिकेने मीनाला विचारलं. बघा, मीना वॉज सरप्राईज्ड बाय माय क्वेश्चन. आणि माझ्या प्रश्नाने मीना आश्चर्यचकित झाली. नो, देर इजंट एनीवन लाईक दॅट, सी सेड. नाही, असं कुणीही नाही, ती म्हणाली. देन व्हॉट्स द सिक्रेट ऑफ युअर एनर्जी, आय आस्क्ड, लाईक तेंडुलकर डज इन द अचिव्हमेंट. मग तुझ्या उत्साहाचं रहस्य काय आहे, तेंडुलकर जाहिरातीत विचारतो तसं मी विचारलं. ज्या पद्धतीने तेंडुलकर जाहिरातीमध्ये विचारतो तुमच्या यशाचं रहस्य किंवा उत्साहाचं रहस्य, तशा पद्धतीने मी तिला विचारलं. शी स्माइल्ड, अ बेगर चेंज्ड माय लाईफ. एका भिकाऱ्यानं माझं आयुष्य बदलवून टाकलं, मीना हसत म्हणाली. आय वॉज ॲब्सोल्युटली डम्फाउंडेड अँड सी क्लाउड कुड सी इट. मी पूर्णपणे चक्रावून गेले आहे हे तिच्या लक्षात आले. येस, अ बेगर, शी रिपीटेड ॲज इफ टू रेश्युअर मी. होय, तिनं सांगितलं की एका भिकाऱ्याने किंवा एका भिकाऱ्यामुळे माझी खात्री पटावी म्हणून तिने पुन्हा सांगितले. विद्यार्थी मित्रांनो, याचे आपल्याला 2 पार्ट करावे लागतील. म्हणजे आय वॉज ॲब्सोल्युटली डम्फाउंडेड अँड शी कुड सी इट, इथपर्यंत आपण पहिला भाग घेऊया. तिथून पुढचा जो भाग आहे तो आपण पुढील व्हिडिओमध्ये सादर करूया, कारण याचे खूप मोठा व्हिडिओ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आपण याचे 2 पार्ट करूया. दुसऱ्या भागामध्ये पुढील राहिलेला भाग त्या ठिकाणी मी आपल्यासमोर सादर करणार आहे. थँक्यू ऑल ऑफ यू.